1999 साली दोन तरुणांची ओळख झाली. एक कवी संगीतकार गायक, तर दुसरा संगीतकार गायक आणि लेखक. एक इंजिनियर तर दुसरा MBBS. त्यांच्या भेटीच्या आधीच डॉक्टरच्या सुधीर मोघेंच्या कवितांचे 2 अल्बम प्रसिद्ध झाले होते. शिवाय विंदांच्या एका माकडानं काढलंय दुकाननं पोरांना अक्षरशः वेड लावलं होतं. तर दुसरीकडे या इंजिनियरने कॉपी रायटिंगची नोकरी करता करता दिवस असे की मी गातो एक गाणे हे संगीतात सुचलेल्या कवितांचे अल्बम रिलीज करून आपली एक वेगळी ओळख बनवायला सुरुवात केली होती. मोबाईल फोन्स, व्हॉट्सॲप आणि इन्स्टा कोलॅब वगैरे नसलेला तो साधा काळ. भेटू परत एकदा असं दोघं म्हणाले आणि आपापल्या घरी गेले. पुन्हा केव्हा तरी योगायोगानं भेटले, पण यावेळी मात्र गाणं करूया असं म्हणाले. चल उंच उंच जाऊ, चंद्रास हात लावू. पहिलं गाणं झालं. मग काही महिन्यांनी अजून एक, मग अजून एक झालं आणि 2003 मध्ये त्यांच्या एकत्र पहिल्या अल्बमच्या निमित्तानं ते म्हणाले, चल एक कार्यक्रम करून बघूया. कवितांचा, गाण्यांचा आणि फक्त आपल्या रचनांचा. आयुष्यावर बोलू काही. आणि 3 ऑगस्ट 2003 ला पहिली मैफिल झाली. तरुण मुलं कविता ऐकत नाही, नवीन संगीत रचना ऐकायला तिकीट काढून वगैरे कोणी येत नाही, अशी वाक्य तेव्हा बोलली जात असताना 3 ऑगस्ट 2003 ची मैफिल पुण्याच्या SM जोशी सभागृहात तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांनी हाऊसफुल केली. 2 महिन्यांनी दुसरी मैफिल झाली, ती पण हाऊसफुल. मग मात्र महाराष्ट्रात सगळीकडून बोलावणी यायला सुरुवात झाली. भारतात जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथे सुद्धा प्रयोग हाऊसफुल होऊ लागले. मग परदेशातूनही बोलावणी येऊ लागली. दुसरा अल्बम आला, मग तिसरा, मग चित्रपटांची गाणी आणि त्यानंतर विक्रमी विक्री करणारा अग्गोबाई ढग्गोबाई आला. नवनवीन गाणी आणि कविता येतच होत्या आणि हा प्रवास आजही चालू आहे. बघता बघता 18 देश आणि 22 वर्ष झाली. शेकडो गाणी आणि कविता झाल्या. या मैफिलीत अगदी 1.5 ते 2 वर्षांसाठी अग्गोबाई ढग्गोबाई सारखं गाणं आहे, तर त्यांच्या पालकांना हळवं करणारं दूरदेशी गेला बाबा सारखं गाणं आहे. समस्त मुली आणि बाबा मंडळींच्या हृदयाला हात घालणारं दमलेला बाबा आहे. तर राती अर्ध्या राती सारखी लावणी आहे. वणवा पिसाटला सारखं आयटम सॉन्ग आहे, तर डिबाडी डिपांग सारखं एव्हर ग्रीन गाणं आहे. गाणी 3 मिनिटच करा. कसं आहे, अटेन्शन स्पॅन कमी झालाय ना. सब कुछ झूठ आहे यार. वर्षातून 3-4 वेळा होणारी 7 तासांची आयुष्यावर बोलू काहीची मैफिल सर्वात आधी हाऊसफुल होते. शुभंकरची गाणी लोकप्रिय झाली आणि अधूनमधून त्याचा मैफिलीत असणारा सहभाग सुद्धा. संदीप आणि सलील बरोबरच अगदी पहिल्या प्रयोगापासून या मैफिलीचा अविभाज्य भाग असलेला तबला वादक आदित्य आठल्ले याचा सलग 22 वर्ष मैफिलीतला सहभाग आणि 2011 पासून अविभाज्य भाग झालेला गिटार वादक रितेश ओहळचा गेल्या 14 वर्षांचा सहवास सुद्धा एक वैशिष्ट्यच आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये त्यांनी निमंत्रित केलेला पहिलाच मराठी कार्यक्रम सादर झाला आणि आयुष्यावर बोलू काहीची 2000वी मैफिल पुन्हा एकदा 10 दिवस आधीच हाऊसफुल झाली. तरुण पिढीतल्या अनेक कवींना, संगीतकारांना प्रेरणा देणारा हा प्रवास आणि ही मैफिल अशीच उत्तरोत्तर रंगत जाऊ, ह्याच शुभेच्छा. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.